Students, today we are going to discuss some basic concepts that are very useful in biology. म्हणजे थोडक्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ बायोलॉजी पाहणार आहोत. जेव्हा आपण बेसिक्स म्हणतो, बेसिक्स म्हणजे अशा गोष्टी आहेत किंवा बेसिक म्हणजे हा बायोलॉजीचा पाया आहे किंवा अशा गोष्टी ज्याच्यावरती बायो पूर्णपणे उभी आहे, या गोष्टी म्हणजे आपण याला बेसिक्स म्हणतो. अगदी सुरुवातीच्या टॉपिक मध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या आणि नंतर सांगितलं होतं की हळूहळू तुम्हाला मी आणखी गोष्टी याच्यामध्ये सांगत जाईल. तर बेसिक्स पाहत असताना पहिला मुद्दा तुमचा क्लिअर आहे, तो म्हणजे तुम्हाला काय करायचंय, नीट द्यायची. काय नीट, ज्याला की आपण नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणतो. आणि ही जी नीट आहे, दिस वन इज फॉर 720 मार्क्स. इट इज फॉर 720 मार्क्स. आता परत सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट, नीट कंडक्ट करणारी जी संस्था आहे याला आपण एनटीए म्हणतो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. काय म्हणतो? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता नीट 720 मार्काचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी असे 3 सब्जेक्टची स्टडी करून तुम्हाला नीट द्यायची. फिजिक्स मध्ये एकूण 45 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्री मध्ये 45 आणि बायो मध्ये 90 क्वेश्चन्स आहेत. आणि हेही माहिती तुम्हाला, से 1 क्वेश्चन इट इज फॉर 4 मार्क. 1 क्वेश्चन इट इज फॉर 4 मार्क्स. म्हणजे फिजिक्स मध्ये एकूण 180 मार्क्स, केमिस्ट्री मध्ये 180 मार्क्स आणि बायो मध्ये 360 मार्क. टोटल 720 मार्क्स. टोटल 720 मार्क. म्हणजे इथं फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीचं मिळून वेटेज 50% आणि एकट्या बायोचं वेटेज 50%. एकट्या बायोचं वेटेज 50%. आता तुम्हाला मी मागच्या तासाला अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की स्टडी करताना वेटेज नुसार काय करा, स्टडी करा. वेटेज नुसार म्हणजे जर तुम्ही 4 तास स्टडी करत असाल तर 2 तास बायोला, 1 तास फिजिक्सला, 1 तास केमिस्ट्रीला. म्हणजे 50% वेटेज तिथे सुद्धा बायोला दिलं पाहिजे, कारण बायोचे 360 मार्क आहे. म्हणजे 4 तासामध्ये 2 तास तुमचे बायोला गेले पाहिजे, 1 तास फिजिक्सला गेला पाहिजे, 1 तास केमिस्ट्रीला गेला पाहिजे. म्हणजे एकूण साधारणतः 4 तासाच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने तुमचं डिस्ट्रीब्युशन असू शकेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की नेमकं स्टडी करायचं म्हणजे काय करायचं. आता तुम्हाला जे प्रिपरेशन करायचंय नीट देण्यासाठी एकूण 2 वर्ष, किती 2 वर्ष, 11th आणि 12th चा अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. 11th आणि 12th. आणि तोही कुठल्या पुस्तकाने, फक्त आणि फक्त एनसीईआरटी पुस्तकाने. कुठल्या पुस्तकामधनं? एनसीईआरटी. आणि एक लक्षात घ्या, एनसीईआरटी म्हणजे दिस वन इज नथिंग बट इट इज बायबल. इट इज बायबल ऑफ बायोलॉजी. बायबल ऑफ बायोलॉजी. बायोलॉजी म्हणलं बायबल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज एनसीईआरटी. दॅट इज एनसीईआरटी. दोन्ही 11th आणि 12th चा स्टडी करायचा आहे तुम्हाला आणि नंतर काय करायचंय, नीटची परीक्षा द्यायची. आता याच्यामध्ये 11th मध्ये एकूण 22 टॉपिक्स आहेत आणि 12th मध्ये जर आपण पाहिलं तर 16 टॉपिक्स आहेत. किती? 16 टॉपिक्स. म्हणजे टोटल जर आपण पाहिलं तर एकूण 38 टॉपिक्स तुम्हाला काय करायचे, 11th आणि 12th मध्ये स्टडी करायचे. किती? 22 प्लस 16 म्हणजे 11वीला 22 आणि 12वीला 16. आता याच्यामध्ये जर आपण आणखी पाहिलं तर 11th मध्ये एकूण 5 युनिट आहे. किती? 5 युनिट. याच्यामध्ये से युनिट फर्स्ट, देन युनिट सेकंड, देन युनिट थर्ड, युनिट फोर्थ
अँड लास्ट वन युनिट फिफ्थ. आता युनिट 4 मध्ये 4 टॉपिक आहे, सेकंड मध्ये 3 टॉपिक आहे, थर्ड मध्ये 3 टॉपिक आहे, फोर्थ मध्ये 5 टॉपिक आहे आणि फिफ्थ मध्ये 7. म्हणजे 7 आणि 5 12, 6 18 आणि 4 22. म्हणजे 11वीला एकूण तुम्हाला 5 युनिट आहेत आणि पहिल्या युनिट मध्ये 4 टॉपिक, दुसऱ्यामध्ये 3 टॉपिक, तिसऱ्यामध्ये 3 टॉपिक, चौथ्यामध्ये 5 आणि पाचव्यामध्ये 7 टॉपिक आहे. इकडे जर 12th मध्ये पाहिलं तर 12th मध्ये सुद्धा तुम्हाला 5 युनिट आहे. से युनिट फर्स्ट, then unit second, then unit third, and unit fourth, and last one that is called as unit fifth. याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत, युनिट फर्स्ट मध्ये 4 टॉपिक्स आहेत, सेकंड मध्ये 3 टॉपिक, थर्ड मध्ये 3 टॉपिक, फोर्थ मध्ये 2 टॉपिक आणि फिफ्थ मध्ये परत 4. 4 आणि 2 6, 6 12 आणि 4 एकूण 16. जे किती टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे एकूण 2 वर्षामध्ये 38. मी 2 वर्षामध्ये म्हणतोय, म्हणजे असं समजून 38 टॉपिक खूप होत आहेत अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे 11th आणि 12th आहे हे सगळं काय कन्सेप्च्युअल आहे. काय कन्सेप्च्युअल आहे, म्हणजे इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आलं लक्षामध्ये? रट्टा मारण्याचं काम 11वी आणि 12वी मध्ये बायोमध्ये बिलकुल नाही. इथं तुम्हाला काही पाठ करण्याची गरज नाही आणि पाठ करण्याच्या भानगडीत पडूही नका. आलं लक्षामध्ये? तर रट्टा मारण्याची गरज नाही, सगळे कन्सेप्च्युअल आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक पॉइंटची कन्सेप्ट तुमची कशी असली पाहिजे, डिटेल असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे. एक लक्षात ठेवा, जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला त्याच्यावरचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही म्हणाला आम्ही 10 वाचले, तुम्ही 50 वेळेस वाचा, काही फायदा नाही. तुम्हाला काय पाहिजे, ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आलं लक्षामध्ये? नाही तर पुस्तक मी समोर घेऊन तुमच्या समोर पुस्तक, आपल्या दोघांकडे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, तसं वाचायला तुम्हाला येतं. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय की कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. आता तुम्ही म्हणाल पुस्तक कुठलं वापरायचं, तर फक्त एनसीईआरटी. मी तर सगळ्यात अगोदर सांगेन, इकडे सगळ्यात अगोदर सांगेन की अवॉइड अनवॉन्टेड बुक्स. अवॉइड अनवॉन्टेड बुक्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की अनवॉन्टेड पुस्तकं टाळण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांचं काय होतंय की तुम्ही 11वीला आले किंवा 12वीला आले की 2-4 पब्लिकेशनची पुस्तकं फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, बायोचे जमा करायचे. सुरुवातीला उत्साह असतो आणि नंतर मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय होता, थांबता. तुम्हाला कळत नाही नेमकं काय करायचं. म्हणून एकच पुस्तक वापरायचं, ते म्हणजे फक्त कुठलं, एनसीईआरटीचं पुस्तक. कुठलं, थेअरीसाठी फक्त आणि फक्त एनसीईआरटीचं पुस्तक वापरायचं. आणि एमसीक्यू साठी मी एकच पुस्तक सांगेन, ते म्हणजे कुठलं, फिंगर टिप्स किंवा से एनसीईआरटी ॲट युअर फिंगर टिप्स. बास, विषय संपला. याच्या पलीकडे कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही. बाजारामध्ये हजारो पुस्तकं अवेलेबल आहेत. दिनेश आहे, सुरेश आहे, रमेश आहे, नंतर तुमचं चॅन पब्लिकेशन आहे, हजारो पुस्तक आहे. आणि एक लक्षात घ्या, याच्या पलीकडे मी सांगितलं ना, 2च पुस्तकं वापरायचे. एक म्हणजे एनसीईआरटीचं थेअरीसाठी आणि तुम्हाला फक्त एमसीक्यू सोडवण्यासाठी एनसीईआरटी ॲट फिंगर टिप्स. कारण याच्यामध्ये वेग क्वेश्चन जास्त नाही, जवळपास टू दी पॉइंट आहे. त्याच्यामुळे तुमचा टाइम वेस्टेज होणार आहे. आणि टॉपिक संपला तर पटकन काय करायचे, त्याची एमसीक्यूज सोडवून घ्यायचे. काय करायचे, एमसीक्यूज सोडवून घ्यायचे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये असेल की एनसीईआरटीचं पुस्तक नेमकं वाचायचं म्हणजे कसं वाचायचं हे कळायला पाहिजे. एनसीईआरटी, तर एनसीईआरटीचं पुस्तक वाचणे म्हणजे लाईन टू लाईन. कसं वाचणे, लाईन टू लाईन तुम्हाला काय झाली पाहिजे, क्लिअर झाली पाहिजे. वर्गामध्ये घेताना आपण लाईन टू लाईन क्लिअर करून देतोच. आलं लक्षामध्ये? आता लाईन टू लाईन क्लिअर झाली म्हणजे किती मार्क पडतील तुम्हाला, किती प्रश्न सोडवू शकाल तुम्ही, 80. परत तुम्ही म्हणाल वरच्या 10 प्रश्नाचं काय करायचं ते सांगणार आहे. लाईन टू लाईन वाचणे, किती प्रश्न सुटणार, 80. एक लक्षात घ्या. दुसरं काय,
की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इंटर कनेक्शन जोडता आलं पाहिजे किंवा इंटर कनेक्शन कळालं पाहिजे। इंटर कनेक्शन म्हणजे बायोमध्ये सगळे टॉपिक एक दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे। आलं लक्षामध्ये? म्हणजे जेव्हा आपण प्लांट अनाटॉमी स्टडी करतो तेव्हा तुम्हाला ह्यूमन अनाटॉमीशी ते कनेक्ट करता आलं पाहिजे। जेव्हा आपण प्लांट फिजिओलॉजी स्टडी करतो तेव्हा ॲनिमल फिजिओलॉजीशी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, कनेक्ट करता आलं पाहिजे। जेव्हा आपण जेनेटिक्सचा स्टडी करतो तेव्हा ॲनिमल किंगडम बरोबर त्याचं कंपॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे, कनेक्शन करता आलं पाहिजे। याला म्हणायचं इंटर कनेक्शन। कारण बऱ्याचदा आपण वर्गामध्ये शिकत असताना एखादा टॉपिक आपण शिकतो, समजा ॲनिमल किंगडम आहे, त्याच्यामध्ये एखादा आपण पॉइंट पाहतोय, मी तुम्हाला तितकं पटकन सांगत असतो की याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आपण जेनेटिक्स मध्ये अमुक या ठिकाणी पाहिल्या, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे, म्हणजे लाईन टू लाईन तर वाचायचे आणि ते कसं तुम्हाला इंटर कनेक्शन करता आलं पाहिजे, कुठला पॉइंट कुणाशी रिलेटेड आहे हे माहित असलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, नीटची परीक्षा द्यायची आहे, आलं लक्षात? नीटची परीक्षा द्यायची आहे। मी तर तुम्हाला सांगेन की तुम्हाला जे प्रिपरेशन करायचंय, काय करायचंय, प्रिपरेशन करायचंय। प्रिपरेशन हे तुम्हाला फक्त आणि फक्त 1 वर्ष सिरियस करायचंय। 1 इयर ऍक्च्युअली 1 वर्षाचं काम आहे, किती 1 वर्षाचं काम आहे। पण कसं प्रिपरेशन करायचंय, नुसतं प्रिपरेशन करायचं नाही, तुम्हाला सिरियस प्रिपरेशन करायचंय। काय करायचंय, सिरियस प्रिपरेशन। आता एक लक्षात घ्या, प्रिपरेशन तर जवळपास दरवर्षी 15 लाख मुलं करतायत, सिरियस करतायत का, नाही। आता सिरियस करायचं म्हणजे काय, टेन्शन घ्यायचे का विषय नाही, टेन्शन घेऊन नाही, मी काय म्हणतो सिरियस प्रिपरेशन करायचे 1 वर्ष, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करा। काय करा, बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, अपयश आलं काय अडचण, याला म्हणायचं सिरियस प्रिपरेशन। मी तर म्हणलं ना, प्रिपरेशन 15 लाख पोरं दरवर्षी भारतामध्ये करतायत, पण सिरियस करणारेच काय होत आहे, सिलेक्ट होत आहे। म्हणजे सिरियस प्रिपरेशन करायचंय, तुम्हाला काय करायचंय, त्याचं बेस्ट द्यायचंय। तुमची जेवढी मॅक्झिमम इफिशियन्सी आहे तेवढी मॅक्झिमम इफिशियन्सी तुम्हाला काय करायचे, वापरायची किंवा युटिलाइज करायची। आलं लक्षामध्ये, वापरायची किंवा युटिलाइज करायची। आता दुसरी गोष्ट, तुम्ही एखादा टॉपिक प्रिपेअर केला, आलं लक्षामध्ये, समजा तुम्ही बॉडी फ्लुइड सर्क्युलेशन टॉपिक प्रिपेअर केला किंवा किंगडम ॲनिमल या प्रिपेअर केला किंवा डायजेशन ऍब्सॉर्प्शन प्रिपेअर केला, एकदा टॉपिक प्रिपेअर केल्यानंतर पुन्हा पुन्हा तो टॉपिक वाचत चला। कारण पुन्हा पुन्हा टॉपिक वाचला का तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप काय होतात, पटकन क्लिक होतात। काय होतात, पटकन क्लिक होतात। म्हणजे पुन्हा पुन्हा एनसीईआरटीचं पुस्तक हातात आलं पाहिजे, पुन्हा पुन्हा तो टॉपिक पाठ। मग एक वेळ अशी येते की अख्खा टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये काय होतो, फिट बसतो। तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं की समजा एखाद्या चौकामध्ये, एखाद्या नाक्यावरती किंवा बाजारामध्ये आपण एखादी व्यक्ती पाहिली, तर ती व्यक्ती फक्त काही वेळ आपल्या लक्षात राहते, बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं तुम्ही टॉपिक वाचला का तो काही वेळ तुमच्या लक्षात राहते, ती व्यक्ती जशी काही वेळ तुमच्या लक्षात राहते। पण जर आपल्या घरातली लोक आहेत, आपल्या घरातले लोक आपण रोजच्या रोज पाहतो का नाही, याचा अर्थ ती लोक आपल्या डोक्यात फिट बसले, काय बसले, फिट बसले। पण नाक्यावरचा माणूस आपल्या डोक्यात फिट बसलाय का, नाही, तास 2 तासाने तुम्ही त्याला काय करता, विसरून जाता। काय करता, विसरून जाता। आणि घरातल्या माणसाला आपण रोज पाहतो, म्हणून ती घरातली माणसं आपल्या डोक्यामध्ये काय झाली, एकदम फिट बसली। तसं पुन्हा 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 काय करणे, वाचणे। असं समजायचं नाही की 2दा वाचून झालं, 3दा वाचून झालं, 4दा वाचून झालं, तुम्ही काय उपकार करायला लागले, तुमच्यासाठी करायचे। आलं लक्षामध्ये, हे तुम्ही पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे। काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे। मग प्रिपरेशन कसं करायचं, एनसीईआरटीचं पुस्तक लाईन टू लाईन करायचं, त्याचं इंटर कनेक्शन पाहायचं आणि सिरियस प्रिपरेशन 1 वर्ष। किती, सिरियस प्रिपरेशन 1 वर्ष। आता दुसरी गोष्ट, तुम्हाला मिनिमम रिक्वायरमेंट क्वालिफिकेशन नीट द्यायची। नीटला क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट काय आहे, केजेड फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे। या तिन्ही सब्जेक्ट मध्ये मिळून तुम्हाला बोर्डाला किती मार्क पाहिजे, 50%। किती, 50%। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 50% मार्क्स तुम्हाला। आणि नीट मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी
तुम्हाला मिनिमम मार्क्स किती पाहिजे 550 किती 550 मार्क्स कशासाठी सिलेक्शन साठी 550 म्हणजे 550 याच्यापेक्षा कमी झाले आता बाकीचे कॅटेगरी समजा एससी असेल एसबीसी असेल ओबीसी असेल एसटी असेल यांच्यामध्ये ते कमी होतं मी जनरल कॅटेगरीचं बोलतोय 550 मार्क तुम्हाला मिनिमम पाहिजे दे 550 आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 600 अबव 600 600 प्लसचं काय असलं पाहिजे तुमचं टार्गेट असलं पाहिजे किती 600 प्लसचं टार्गेट असलं म्हणजे 550 पेक्षा कमी झालेला चान्स तुम्ही वाटा संपतायत असं म्हणत चान्सेस कमी होतात काय होत आहे चान्सेस मग टार्गेट कसं असलं पाहिजे 600 प्लस टार्गेट कायम मोठं असलं पाहिजे आलं लक्षामध्ये टार्गेट कायम मोठं असलं पाहिजे भले त्याच्यामध्ये अपयश आलं काही अडचण नाही पण टार्गेट लहान ठेवायचं नाही कधी एवढं असलं पाहिजे आता तुम्ही एखादा तुमच्यापैकी म्हणू शकतो सर मला 720 पैकी 720 मार्क मिळण्यासाठी एखादा रामबाई उपाय सांगा जर तुम्ही विचारलं की मला 720 मार्क घ्यायचे तर रामबाण उपाय सांगा मी म्हणेल तो मूर्ख आहे 720 पैकी 720 मार्क अजून कोणाला पडले नाही पडण्याची शक्यता अजिबात नाही म्हणजे अजिबात नाही याचा अर्थ बिलकुलच नाही पडूही शकते आलं लक्षामध्ये पडूही शकते आता कसे पडते ते सांगतो म्हणजे 720 पैकी 720 मार्क घ्यायचे तर रामबाण उपाय बिलकुल नाही आलं लक्षामध्ये आता दुसरी गोष्ट 720 पैकी 720 मार्क का पडणार आहे याचं कारण ज्याची आखी जिंदगी फिजिक्स केमिस्ट्री बायो शिकवण्यामध्ये गेली तो फिजिक्सचा असेल केमिस्ट्रीचा टीचर असेल बायोचा असेल बायोचा जर असेल तर समजा 88 क्वेश्चन आउट ऑफ 90 88 क्वेश्चन तो सोडवू शकेल आलं लक्षामध्ये डोकं त्याचं बऱ्यापैकी चाललं तर 89 199 आलं लक्षामध्ये 99 फिजिक्सचा असेल तो 43 क्वेश्चन व्यवस्थित सोडवू शकेल 45 पैकी डोकं जागेवर असेल तर 44 होईल 45 नाही आलं लक्षामध्ये कारण 2-3 प्रश्न असे आहेत की ते खूप टफ असतात आलं लक्षामध्ये ते कुणाला सुटते आणि बाय चान्स जर कमी म्हणलं ना पडणार नाहीत असं नाही जर 720 पैकी 720 मार्क एखाद्याला पडले तर सरळ सांगायचं 3 ते 4 क्वेश्चनचा मटका लागला काय लागला 3 ते 4 क्वेश्चनचा मटका लागला त्याच्याशिवाय 720 मार्क पडू शकत नाही आलं लक्षामध्ये आता हे झालं याच्याबद्दल तर बोर्डाला तुम्हाला 50% रेटेड म्हणजे 50% मार्क असले पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये आणि मिनिमम तुम्हाला रिक्वायरमेंट किती आहे 550 मी सांगितलं याच्यापेक्षा कमी झालं तर थोडे चान्सेस काय होत आहे कमी होत आहे म्हणजे टार्गेट आपलं अबोव 600 असलं पाहिजे आहे अबोव 600 असलं पाहिजे आता दुसरं जे आहे याच्यामध्ये कोटा म्हणजे राजस्थान मधला इकडे लक्ष द्या याच्यामध्ये जर पाहिलं तर 50% सीट कुठे आहे त्या पर्टिक्युलर स्टेट मध्ये आणि 50% काय इट इज ऑल इंडियन कोटा आलं लक्षामध्ये म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 85% कोटा जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांचा आणि बाकीच्या स्टेट मधला जो आहे बाकीच्या स्टेट मधले 15% सीट्स काय केले त्यांच्यासाठी रिझर्व ठेवले आलं लक्षामध्ये म्हणजे 85% कोटा आपला आहे 15% अदर स्टेट साठी कसं आहे अदर स्टेट साठी आता हे जे 85% आहे या 85% मध्ये परत आणखी तुम्ही बघा 70% त्या पर्टिक्युलर रिजनला आणि 30% जो आहे 30% कुणासाठी रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे बघा समजा बीजे मेडिकल कॉलेज आहे पुण्याचं कुठलं बीजे मेडिकल कॉलेज पुण्याचं तर पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेज मध्ये 70% कोटा कुठला पश्चिम महाराष्ट्र मग विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल कोकण असेल त्यांचा कोटा किती 30% मुंबईचं कॉलेज आहे कोकण रिजन मग पश्चिम महाराष्ट्राचा कोटा किती 30% त्यांचा कोटा किती 70% औरंगाबादचं मेडिकल कॉलेज आहे मराठवाडा रिजन मध्ये मग मराठवाड्यातल्या मुलासाठी तिथं
70% सीट्स आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी किती 30%. रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी 30%. आता हा झाला कोटा. आलं लक्षात मध्ये. आणि एकूण जागेचा विचार करायचा तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तुम्हाला जागा किती पाहिजे एकच. किती एकच. बाकीच्या जागेचा विषय सोडून द्या. मला एक जागा पाहिजे ती मला कशा पद्धतीने मिळवायची त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आलं लक्षात मध्ये. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आता थोडं याच्या पुढे जाऊ. ज्या बायो मध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की बायो मध्ये बेसिक्सला खूप महत्व आहे. बेसिक्स म्हणजे या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती बायो पूर्णपणे उभी आहे. काय बायो याच्यावरती पूर्णपणे उभी आहे. आता या गोष्टी रोज आपल्या वापरातल्या वाटलं तर तुम्ही नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. नंतर आणखी काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय करत जाणार ऍड करत जाणार. पण हे बायो तुम्हाला सांगितलं ना बेसिक खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेळच्या वेळी काय झाली पाहिजे क्लिअर झाली पाहिजे. आता जसे काही टर्म्स आहे काही टर्म्स आहेत. या टर्म्स बघा याच्यामध्ये जर सांगायचं झालं ना तर बघा आपण जनरली काही टर्म रोजच्या रोज वापरतो. जसे की तुमचं कुठले कार्डिओ. कार्डिओ म्हणलं का ही टर्म रिलेटेड कुठले हार्ट. तर एक कॉमन नेम आपण हार्ट म्हणतो. पण आपल्याकडे बायोलॉजिकल टर्म काय त्याच्यामध्ये कार्डिओ. म्हणजे कार्डिओ म्हटलं का पटकन तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे दिस इज रिलेटेड विथ हार्ट. इट इज रिलेटेड विथ हार्ट. दुसरी गोष्ट आहे गॅस्ट्रिक. जेव्हा गॅस्ट्रिक ही टर्म येते काय गॅस्ट्रिक ज्यूस किंवा गॅस्ट्रिक एन्झाइम्स. गॅस्ट्रिक म्हणलं काही टर्म्स कुणाशी रिलेटेड आहे दिस इज रिलेटेड विथ स्टमक. दिस इज रिलेटेड विथ स्टमक. नंतर आणखी एक टर्म आहे एंटेरॉन. एंटेरॉन म्हटलं की तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे ही टर्म कुणाशी रिलेटेड आहे इंटेस्टाइन. कुणाशी इंटेस्टाइन. बऱ्याचदा असं होतं की 12वी झाल्यानंतर सुद्धा हे पोरांना कार्डिओ काय गॅस्ट्रिक काय एंटेरॉन काय हेच कळत नाही. 11वी पासून पाय पक्का करायचा. कार्डिओ म्हणलं का काय हार्ट. गॅस्ट्रिक म्हणलं का स्टमक. एंटेरॉन म्हणलं का इंटेस्टाइन. तुम्हाला कळालंच पाहिजे. हिपॅटिक ही टर्म आली. हिपॅटिक तुम्हाला काय आठवलं पाहिजे लिव्हर. काय आठवलं पाहिजे लिव्हर. नंतर तुम्ही बघा मायो म्हणलं तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे मसल. मायो म्हणजे मसल. नंतर डॉन्ट म्हणलं डॉन्ट टीथ. आपण आता पाहिलं का नाही आपले टीथचे वेगवेगळे कुठे डायपायोडॉन्ट हेट्रोडॉन्ट इकोडॉन्ट. डॉन्ट म्हणलं का टीथ. ऑस्टिओ म्हणलं का बोन. ऑस्टिओ म्हणलं का बोन. तुम्ही ऐकता ना ऑस्टिओ सर्जन म्हणजे बोनची सर्जरी वगैरे करताना ऑस्टिओ म्हणलं का बोन. नंतर आणखी एक टर्म आहे ऑप्थॅल्मो. ऑप्थॅल्मो म्हणलं का काय आठवलं पाहिजे आय. ऑप्थॅल्मो दॅट इज रिलेटेड विथ आय. देन सी नेक्स्ट टर्म दॅट इज नॅसो. नॅसो म्हणलं का नोज. नॅसो म्हणलं का नोज. आणखी पुढची टर्म बघा क्युटॅनियस. क्युटॅनियस म्हणलं का काय आठवलं पाहिजे स्किन. काय आठवलं पाहिजे स्किन. त्याच्यानंतर काही असे वर्ड आहे बघा जसं की समजा ब्रॅकिया. ब्रॅकिया म्हणलं तुम्हाला आर्म्स आठवले पाहिजे. आर्म्स जसे की आपला फोर आर्म किंवा लोअर आर्म अपर आर्म. म्हणजे ब्रॅकिया म्हणलं का काय म्हणतो आपण त्याला आर्म्स. काय म्हणतो ब्रॅकिया म्हणलं का आर्म. आता दुसरी गोष्ट एखादी सेल आहे. काय एखादी सेल आहे. या सेलच्या नंतर किंवा पाठीमागे साइट हा वर्ड लागला तर याला म्हणायचं मॅच्युअर सेल. काय म्हणायचं मॅच्युअर सेल. आणि साइटच्या पाठीमागे ब्लास्ट हा शब्द लागला. पाठीमागे म्हणजे काय बॉम्ब नाही. ब्लास्ट हा वर्ड आला.
तर त्या सेलला म्हणायचं इमॅच्युअर सेल. काय म्हणणार तुम्ही? इमॅच्युअर सेल. आता तुम्हाला उदाहरण सांग, दोन उदाहरण आहेत याच्यामध्ये. इथं बघा, इरिथ्रोब्लास्ट. इरिथ्रोब्लास्ट कुठला वर्ड लागलाय? ब्लास्ट. ही कुठली सेल झाली? इमॅच्युअर. आणि इरिथ्रोसाइट, इरिथ्रोसाइट हा वर्ड आहे. कुठली सेल झाली? मॅच्युअर सेल. ही कुठली सेल आहे? इमॅच्युअर सेल. आता तुम्ही म्हणाल सर मॅच्युअर आणि इमॅच्युअर कळालं नाही. ठीक आहे, आणि कळालं तरी म्हणायचं, मी जर विचारलं तुम्हाला की पूर्वी माहिती आहे का, सरळ म्हणायचं नाही. असलं तरी म्हणायचं माहिती. सरळ काय म्हणायचं? माहित नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती असो, पण काय माहित तुम्हाला ते खरं माहिती आहे का खोटं माहिती आहे? आलं लक्षात? मग आता इमॅच्युअर सेल आणि मॅच्युअर सेल मध्ये काय फरक आहे? इमॅच्युअर सेल म्हणजे सेल इज नॉट एबल टू परफॉर्म इट फंक्शन. ही सेल तिचे फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी काही नाही, एबल नाही. बरोबर आहे? ही सेल फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी एबल नाही, म्हणजे ती इमॅच्युअर आहे. आणि जेव्हा ती मॅच्युअर होईल तेव्हा ती काय करणार? फंक्शन्स कॅरी आउट करणार. लक्षात आलं बघा? आता कॅरी आउट. दुसरी गोष्ट आहे, एखादा वर्ड आहे त्याच्या पाठीमागे ITIS, आयटीस हा जर वर्ड असेल तर याला म्हणायचं स्वेलिंग. काय म्हणायचं? स्वेलिंग. वाटलं तर सूज म्हणा. काय म्हणा? सूज म्हणा. मराठीत लिहून घ्या, काही जास्त इंग्रज बनू नका. काय म्हणायचं? स्वेलिंग म्हणजे सूज. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण मागच्या तासाला पाहिलं होतं पॅनक्रियाटिटायटिस, ITIS. काय लागलं? पॅनक्रियावरती आलेली सूज. नंतर दुसरा आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. किती कसे एक्झाम्पल आहे? आलं लक्षामध्ये? हिपॅटायटिस, लिव्हर वरती आलेली सूज. म्हणजे आयटिस ही टर्म आली, ITIS समजायचं सूज. नंतर स्वेलिंग. नंतर एखादा वर्ड आहे त्याच्या पाठीमागे AIAS असा जर वर्ड आला, अमिबियासिस, तर याला समजा आपण काय म्हणतो? डिसऑर्डर म्हणतो. काय म्हणतो? डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल अमिबियासिस, IAIAS, अमिबियासिस. अस्कॅरियासिस, अस्कॅरियासिस. काय आलं? IASIS, आयसिस नाही बरं का, IASIS. जर एखाद्या वर्डच्या पाठीमागे आला समजायचं तो आजार आहे, डिसऑर्डर आहे, डिसीज आहे. आणि जर आयटिस हा वर्ड असेल तर त्याला म्हणायचं स्वेलिंग. काय म्हणायचं? स्वेलिंग. आता काही गोष्टी काय आहेत तर कॉमन आहेत ज्या की तुम्हाला रोजच्या वापरामध्ये. आलं लक्षामध्ये? रोजच्या वापरात. आणखी काही गोष्टी आहेत आपण हळूहळू नंतर पाहणार आहोत. आता बायो म्हणजे चार शब्द खूप महत्वाचे आहेत. एक बघा अंटेरिया. कुठला? अंटेरिया. दुसरा जो आहे तो पोस्टेरिया. तिसरा जो आहे तो वेंट्रल. आणि चौथा जो आहे तो डॉर्सल. चौथा जो आहे तो डॉर्सल. आता काय म्हणजे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचं लोकेशन, पोझिशन सांगण्यासाठी आपण एक टर्म वापरतो अंटेरियर, पोस्टेरियर, वेंट्रल, डॉर्सल. आता मला सांगा, मी जर म्हणलो माझी डॉर्सल साइड कुठली? आपण जनरली डॉर्सल कुठली म्हणतो? पाठीमागची. कुठली? पाठीमागची. माझी वेंट्रल साइड कुठली आहे? समोरची. कुठली? समोरची. इकडे बघा मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का. समोरची साइड वेंट्रल, पाठीमागची साइड कुठली आहे? पाठीमागची साइड डॉर्सल. आता बघा मी जर समजा असा वागलो असा, तर माझी ही तुम्ही वेंट्रल साइड म्हणणार का? मी जर समजा असा वागलो, तुम्ही वेंट्रल साइड मी काय सांगितलं की माझी समोरची बाजू म्हणजे ही वेंट्रल साइड, पाठीमागची म्हणजे डॉर्सल साइड. आता बघा
इथं तुम्ही वेंट्रल ही साईड सांगणार का? नाही, अजिबात. वेंट्रल कुठली? ही साईड वेंट्रल आणि ही साईड कुठली? डॉर्सल. म्हणजे जो भाग जमिनीकडच्या बाजूने, त्याला म्हणायचं वेंट्रल आणि जो आकाशाकडच्या बाजूने त्याला म्हणायचं डॉर्सल. हा झाला अंटेरियर आणि पाठीमागचा भाग झाला पोस्टेरियर. अंटेरियर, पोस्टेरियर, वेंट्रल आणि हा झाला डॉर्सल. आलं लक्षामध्ये? म्हणजे मुळात ही जी टर्म आहे ही टर्म कशासाठी फाइंड आउट केली? 4 लेग्स वाले जे 4 पायावर चालतात का नाही त्यांच्यासाठी. मग त्यांच्यामध्ये वेंट्रल साइड पोटाकडचा भाग जो जमिनीकडच्या बाजूने, वरचा जो आकाशाकडच्या बाजूने तो डॉर्सल, समोरचा वेंट्रल आणि उभा राहिला का सरळ आता आपल्या. मग मला सांगा, जर आता समजा मी असं आहे तर माझी ही वेंट्रल साइड काय झाली? वेंट्रल साइड. बरोबर आहे? आता वेंट्रल बघा उभा राहिला आणि समोर वेंट्रल साइड, ही डॉर्सल, अंटेरियर आणि आतमध्ये गेली ती पोस्टेरियर. आता क्लिअर झालं? मग अंटेरियर, पोस्टेरियर, वेंट्रल आणि डॉर्सल. आता तसं आणखी 2 शब्द आहेत. ते म्हणजे एक आहे प्रॉक्सिमल आणि दुसरं जे आहे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज डिस्टल. प्रॉक्सिमल आणि डिस्टल काही शब्द वापरतो आपण, प्रॉक्सिमल एंड, डिस्टल एंड. आता प्रॉक्सिमल एंड म्हणजे काय? किंवा प्रॉक्सिमल पार्ट, जो पार्ट त्याची कुठे ना कुठे बॉडीला अटॅचमेंट आहे त्याला म्हणायचं प्रॉक्सिमल एंड. काय म्हणायचं? प्रॉक्सिमल एंड. जो पार्ट कुठे ना कुठे अटॅच आहे त्याला म्हणायचं प्रॉक्सिमल एंड. आता बघा, समजा माझा हात आहे, तुम्ही आता मी हे 2 एंड विचारले तर तुम्ही याला काय म्हणणार? प्रॉक्सिमल. का? तो इथं माझ्या शोल्डरला जॉईंट आहे, कुठे ना कुठे अटॅच आहे तर त्याला म्हणायचं प्रॉक्सिमल. आणि हा भाग फ्री आहे म्हणजे याला काय म्हणायचं? डिस्टल पार्ट. काय म्हणायचं? डिस्टल पार्ट. आता तुम्ही बघा, हा समजा पंख्याचं उदाहरण घेतलं, पंखावरती अटॅच आहे का नाही? मग पंखा जिथे अटॅच आहे तो त्याचा झाला प्रॉक्सिमल पार्ट. आणि खालचे पाते वगैरे आहेत का नाही, हे पाते काय झाले? त्याचा डिस्टल पार्ट. आता समजा माझा हा झाला प्रॉक्सिमल पार्ट. काय झाला? प्रॉक्सिमल पार्ट, कारण तो इथे अटॅच आहे. आणि हा झाला डिस्टल पार्ट, कारण तो काय? पूर्णपणे मोकळा आहे. लक्षात आलं प्रॉक्सिमल आणि डिस्टल म्हणजे काय? इथपर्यंत क्लिअर? आता पुढे आता सुरुवात आपल्याला कुठनं करायची आहे? तुम्ही कधी ना कधी 8वीला म्हणा, 9वी, 10वीला तुम्ही काही टर्म्स कायमस्वरूपी ऐकलेले आहेत, शिकलेले आहेत. इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, याच्याबद्दल तुम्ही कधी ना कधी काय झाला बोललाय. आता याच्यामध्ये हे तुमचं इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉन वरती मी जर करेक्ट असेल तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण तुम्ही एकदा बघून घ्या. आणि न्यूट्रॉन वरती तर नावच सांगते की त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र आले, काय तयार झालं? ऍटम. आता ऍटम वेगळं बरं का? ऍटम वेगळं, ऍटम वेगळं. बरं, तुम्ही तिसरा अर्थ काढता नाही. आपण ऍटम बद्दल बोलतोय. कुठले ऍटम? समजा कार्बन ऍटम, हायड्रोजन ऍटम, ऑक्सिजन ऍटम. कोण एकत्र येऊन तयार झाले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन एकत्र येऊन काय तयार झालं? ऍटम. बरोबर आहे? असे अनेक ऍटम एकत्र आले. कोण तयार होईल? कोण तयार होईल? मॉलिक्यूल. कोण तयार होईल? मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल, कार्बन आणि हायड्रोजन एकत्र आले, आपण काय म्हणतो? ऍटम एकत्र येऊन काय तयार होईल? मॉलिक्यूल. मग कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आले, समजा कार्बन मोनॉक्साईड तयार होईल, कार्बन डायऑक्साईड तयार होईल. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले, कोण तयार झालं? वॉटर मॉलिक्यूल. कोण तयार झालं? वॉटर मॉलिक्यूल. आता इथे गमतीशीर भाग, समजा ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे कंबशन साठी मदत करतो, ज्वलनाला मदत करतो. हायड्रोजन स्वतः कंबस्टिबल आहे, त्याचं स्वतःही ज्वलन होते, म्हणजे दोन्ही ज्वलनासाठी मदत करतात. आणि आपण आग विझवण्यासाठी काय टाकतोय? पाणी. माझं म्हणणं लक्षात येतं तुम्हाला? तुम्ही म्हणाल हे कसं काय पॉसिबल आहे?
इकडे बघा, पाणी कुणापासून तयार झालं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऍटम एकत्र आले. पण आपला मुद्दा काय की ऑक्सिजन आणि हायड्रोजन कंबशन साठी मदत करताय. ऑक्सिजन कंबशनला मदत करतो, हायड्रोजन स्वतःही काय जळतोय. पण पाणी आपण आग विझवण्यासाठी करतो. याचा अर्थ तुम्ही काय, तुम्हाला माहित पाहिजे ना, याचा अर्थ असा आहे की एखादा मॉलिक्यूल ज्या ऍटम पासून बनला त्याच्यावरती त्याची प्रॉपर्टी डिपेंड नाही. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कुणापासून बनलाय? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची प्रॉपर्टी हायड्रोजन आणि ऑक्सिजन वरती डिपेंड आहे का? बिलकुल नाही. पण ती त्यांच्यामधल्या इंटरॅक्शन वरती डिपेंड आहे. त्यांच्यामधल्या इंटरॅक्शन वरती. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची प्रॉपर्टी हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी वरती डिपेंड नाही, पण त्यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन आहे याच्यावरती ती डिपेंड आहे. एक तर लक्षात झालं, वॉटर मॉलिक्यूल तयार. नंतर बघा, असे कित्येक मॉलिक्यूल एकत्र आले, कोण तयार होईल? सेल तयार होईल. कोण तयार होईल? सेल. आता एक लक्षात घ्या, आता सेल वेगवेगळे, तुम्ही प्लॅंट मध्ये वेगळ्या सेल पाहता. म्हणजे जसं की प्लॅंट मध्ये पॅरेंकायमा सेल आहे, कोलेनकायमा सेल आहे, स्क्लेरेनकायमा सेल आहे. पुढे जाऊन जर पाहिलं तर आपल्यामध्ये समजा हार्टची कार्डियक सेल आहे, किडनीची सेल आहे, लिव्हरची सेल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल आहेत. सेल्स एकत्र आल्या. कोण एकत्र आल्या? सेल्स एकत्र आल्या. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मॉलिक्यूल्स एकत्र आले. काय तयार होईल? सेल ऑर्गनेल्स. काय? सेल ऑर्गनेल. आता सेल मधले ऑर्गनेल्स कुठले कुठले? सेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनेल आहेत. सेल मध्ये तुमचा माइटोकॉन्ड्रिया आहे, सेल मध्ये तुमचा क्लोरोप्लास्ट आहे, सेल मध्ये गॉल्गी बॉडीज आहेत, सेल मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आहेत. असे कित्येक सेल ऑर्गनेल एकत्र आले, काय तयार होईल? सेल तयार होईल. काय तयार होईल? सेल तयार होईल. आता सेल्स एकत्र आल्या म्हणजे सिमिलर फंक्शन, सिमिलर ओरिजिन असणाऱ्या सेल एकत्र आल्या, काय तयार होईल? टिश्यू. काय तयार होईल? टिश्यू. आपल्यामध्ये तुम्ही पाहता ना, स्क्लेरन काय सॉरी, आपल्यामध्ये एनिमल मध्ये जर पाहिलं तर एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू आहे, मस्क्युलर टिश्यू आहे. तर सेल ज्यांचं ओरिजिन सिमिलर आहे, फंक्शन सिमिलर आहे, अशा सेल एकत्र आल्या, टिश्यू तयार झाले. असे कित्येक टिश्यू एकत्र आले. काय? कित्येक टिश्यू एकत्र आले. कोण तयार झाला? ऑर्गन. म्हणजे जसं ऑर्गन म्हणलं का, किडनी एक ऑर्गन आहे, लिव्हर एक ऑर्गन आहे, ब्रेन खोपडी तो एक ऑर्गन आहे, हार्ट एक ऑर्गन आहे. असे टिश्यू एकत्र आले, ऑर्गन तयार झाले. ऑर्गन एकत्र आले, ऑर्गन एकत्र आले, कोण तयार होईल? ऑर्गन सिस्टीम. कोण तयार होईल? ऑर्गन सिस्टीम. आपल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम किती काय? कुठल्या कुठल्या सांगा बघू. ऑर्गन सिस्टीम कुठल्या आहेत? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नंतर कुठली आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. नंतर कुठली आहे? हे मी फक्त एक्झाम्पल सांगतो बरं का, सर्क्युलेटरी सिस्टीम. याच्याबद्दल आपल्याला डिटेल पाहिजे आहे. आलं लक्षामध्ये? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, तुमची नर्वस सिस्टीम असेल, तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, या अशा वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. आता सिस्टीम म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं? आपण काय म्हणतो? असे कित्येक ऑर्गन एकत्र आले, ऑर्गन सिस्टीम तयार होते. म्हणजे ऑर्गन सिस्टीम काय आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गन. आणि एक लक्षात घ्या, सिस्टीम म्हणजे असं कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये एकही ऑर्गन नसेल तर ती सिस्टीम काय होणार नाही? प्रॉपर फंक्शनिंग करणार नाही. आता तुम्ही बघा सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊयात. काय घेऊयात? एक्सक्रीटरी सिस्टीम घेऊयात. एक्सक्रीटरी सिस्टीम. आता एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये आपल्या कोण कोण आहे? किडनी आहे. कोण आहे? किडनी. युरेटर्स आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, युरेथ्रा आहे. हे चार ऑर्गन एकत्र आले, कोण तयार झालं? एक्सक्रीटरी सिस्टीम. आता सिस्टीम केव्हा? जेव्हा हे चारही ऑर्गन एकत्र येते आणि कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये काम करते, एकत्र काम करते. आणि याच्यामधला जर एकही ऑर्गन म्हणला मी काम करणार नाही, समजा याच्यामधली किडनी म्हणली मला काही देणं घेणं नाही, मी काम करणार नाही, मी युरिन तयार करणार नाही, एक्सक्रीटरी सिस्टीमची प्रॉपर फंक्शनिंग होईल का? अजिबात नाही.
म्हणजे सिस्टीम म्हणजे वेगवेगळे ऑर्गन एकत्र येत आहेत आणि त्या प्रत्येक ऑर्गनचा सिस्टीम मध्ये एक स्पेसिफिक रोल आहे आणि तो रोल जर तो ऑर्गन कॅरी आउट करत नसेल, म्हणजे असे वेगवेगळे ऑर्गन एकत्र आले त्याच्यापैकी एक जरी ऑर्गन नसेल तरी काय होणार नाही, ती सिस्टीम प्रॉपरली फंक्शन. आलं लक्षामध्ये? तर असे कित्येक ऑर्गन एकत्र आले, ऑर्गन सिस्टीम तयार झाल्या आणि ऑर्गन सिस्टीम्स एकत्र आल्या. सगळ्या ऑर्गन सिस्टीम माझ्यामध्ये एकत्र आहे. मी कोण झालो? त्याला एंटायर ऑर्गॅनिझम. कोण झालं? एंटायर ऑर्गॅनिझम. आता इथपर्यंत लक्षात आले? काय काय पाहिलं? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन एकत्र आले, ॲटम तयार झाला, ॲटम एकत्र आले, मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल एकत्र आले, सेल ऑर्गॅनेल तयार झाला, सेल ऑर्गॅनेल्स एकत्र आले, सेल तयार झाली, सेल्स एकत्र आले, टिश्यू तयार झाले, टिश्यू एकत्र आले, ऑर्गन तयार झाला, वेगवेगळे ऑर्गन एकत्र आले, ऑर्गन सिस्टीम तयार झाली, वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम एकत्र आले, एंटायर ऑर्गॅनिझम तयार झाला. काय झाला? एंटायर ऑर्गॅनिझम तयार झाला. इथपर्यंत लक्षात आलं? आता एक काम करूया, बेसिक्स ऑफ बायोलॉजी मध्ये आजच्या पुरतं एवढंच. याच्यानंतर 8-10 दिवसांनी परत मी तुम्हाला काय करेल, आणखी एक लेक्चर याच्यावरती अपलोड करेल. तर आजच्या पुरतं एवढं.